सध्या अख्ख्या महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा प्रचंड दरारा पाहायला मिळतोय। पदभार स्वीकारल्यापासून मुंढे यांनी राज्यातील गुटखा माफियांची झोप उडवली। त्यांच्या आदेशामुळे ठिकठिकाणी एफडीएची पथकं बेकायदा गुटख्याची गोदामं आणि वाहतूक शोधून काढण्यासाठी अहोरात्र धाडी टाकतायत। अशीच एक मोठी धाड एफडीएच्या पथकानं छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक परिसरात टाकली। मात्र या अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। एक महिला अधिकारी जिच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आणि बाकी अधिकाऱ्यांना पिस्तूल काढून गोळ्या घाला म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुंढेंच्या पथकावर कुणी हल्ला केला, काय घडलं आणि नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। रात्री 1:15 झाली होती। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज जवळील रहीमपूर येथील JK रोलर फ्लोअर मिलच्या समोर एक आयशर ट्रक संशयास्पदरित्या उभा होता। एफडीएच्या पथकाला माहिती मिळाली होती। राज्यात ज्याप्रमाणे कारवाया सुरू आहेत तशाच प्रकारे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी महिला अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या नेतृत्वाखाली या ट्रकवर झडप घातली। या ट्रकमध्ये तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला भरलेला होता। कारवाईच्या दरम्यान कायद्याचा कोणताही डर नसलेल्या आणि कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा व्यवसायातून माजलेल्या गुटखा माफियांनी थेट मुंढेंच्या अधिकाऱ्यांना संपवण्याचा कट रचला। या थरारक घटनेची सुरुवात एका गुप्त माहितीवरून झाली। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यालयाला माहिती मिळाली होती की छत्रपती संभाजीनगर परिसरातून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा एका मोठ्या ट्रकमधून बेकायदा वाहतूक करून आणला जातोय। हा गुटखा वाळूज परिसरातील रहीमपूर येथील मेसर्स JK रोलर फ्लोअर मिलच्या समोर एका गोदामात किंवा परिसरात उतरवला जाणार होता। या माहितीची खातरजमा केल्यानंतर आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे एक विशेष पथक रात्रीच्या वेळी कारवाईसाठी रवाना झालं। 9 जून 2026 रोजी मध्यरात्री 1:15च्या सुमारास हे पथक वाळूज परिसरातील रहीमपूर येथील JK रोलर फ्लोअर मिलच्या ठिकाणी पोहोचलं। पथकानं त्या ठिकाणी छापा टाकून प्रतिबंधित गुटख्यानं पूर्णपणे भरलेला मोठा ट्रक जप्त केला। या ट्रकमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल होता। सरकारी अधिकाऱ्यांनी ट्रक ताब्यात घेऊन जप्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। परंतु हा छापा पडल्याची माहिती गुटखा माफियांना आधीच मिळाली होती, कारण त्यांच्या गुप्तहेरांनी अधिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवली होती। गुटखा माफियांचा मुख्य म्होरक्या बीडचा कुख्यात परशुराम गायकवाड आणि त्याच्या साथीदारांनी या संपूर्ण कारवाईवर पाळत ठेवली होती। जेव्हा एफडीएच्या पथकानं ट्रक जप्त केला तेव्हा माफियांच्या टोळीनं आखलेला कट अंमलात आणण्यास सुरुवात झाली। अचानक त्या ठिकाणी एक विना क्रमांकाची काळी स्कॉर्पिओ गाडी आणि काही बुलेट मोटारसायकली वेगानं आल्या। या वाहनांवरून आलेल्या गुंडांनी थेट सरकारी पथकाला घेराव घातला। या टोळीचं नेतृत्व सुनील जयराम ढोले, सागर रामकिसन झळके, प्रभाकर सोळुंके, नजीर शेख, दत्त सुभाष पाटेकर आणि सद्दाम शेख करत होते। या सर्वांनी गाडीतून उतरताच आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली। त्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना थेट धमकावण्यास सुरुवात केली। गुंडांच्या टोळीतील काही जणांनी या अधिकाऱ्यांना गोळ्या घाला, यांना जिवंत सोडू नका, यांच्या अंगावर गाड्या घाला असा मोठ्यानं आरडाओरडा केला। या संपूर्ण थरारात सर्वात भयंकर आणि जीवघेणा प्रकार घडला तो महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यासोबत। गुटखा माफियानं प्रज्ञा सुरसे यांच्या अंगावर स्कॉर्पिओ गाडी घातली। प्रज्ञा सुरसे यांना चिरडून मारण्याचा हा प्रयत्न होता। जर त्यांनी ऐनवेळी बाजूला उडी मारली नसती तर फार मोठी आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडली असती। एका गुंडानं प्रज्ञा सुरसे या महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घातली आणि तेवढ्यात दुसऱ्यानं सरकारी पथकाच्या ताब्यातून जप्त केलेला गुटख्याचा संपूर्ण ट्रक पळवून नेला। त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला। यामध्ये शासकीय कामात अडथळा आणणं, सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणं, हत्येचा प्रयत्न करणं अशा अनेक अजामीनपात्र कलमांचा समावेश करण्यात आला। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवली। लिंबे जळगाव परिसरात पोलिसांनी नाकेबंदी करून सुनील जयराम ढोले आणि सागर रामकिसन झळके या 2 मुख्य आरोपींना त्यांच्या बुलेट गाडीसह रंगेहात अटक केली। या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक भूमिका घेतली आहे। त्यांनी स्पष्ट केलं की शासकीय अधिकाऱ्यांवर होणारे असे जीवघेणे हल्ले आणि गुटखा माफियांची मुजोरी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही। अशा गुंडांना कायद्याचा धाक दाखवणं अत्यंत गरजेचं असून या प्रकरणातील एकाही दोषीला सोडलं जाणार नाही।
मुंडे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी फरार आरोपींच्या शोधासाठी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. मुख्य सूत्रधार परशुराम गायकवाड, प्रभाकर सोळुंके, नजीर शेख, दत्त पाटेकर आणि सद्दाम शेख यांच्या शोधासाठी पोलिसांची 3 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. ही पथकं बीड, गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागात आरोपींचा कसून शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जाते. या गुटखा रॅकेटचं जाळं कुठपर्यंत पसरलंय आणि त्यांना स्थानिक पातळीवर कुणाचं संरक्षण लाभलंय याचाही सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. गुटखा माफियांच्या विरोधात सरकारनं अत्यंत कठोर पावलं उचलावीत अशी मागणी आता सर्व स्तरातून होतीये. तुकाराम मुंडे यांच्या पथकावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध होत असून आक्रमक अधिकारी, मुंडे आणि त्यांच्या पथकाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. गुटखा आणि ड्रग्ज माफियांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्याचा केलेला प्रयत्न हा अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारा आहे. अशा गुंडांना कायद्याचा जराही डर उरलेला नाही, हेच या घटनेतून स्पष्ट होतं. सिंहाची चाल आणि वाघाची डरकाळी असलेल्या तुकाराम मुंडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला अशा धमक्या आणि हल्ल्यांनी कधीही फरक पडत नाही. मुंडे यांनी नेहमीच भ्रष्टाचारी, तस्कर आणि गुन्हेगारांचं कंबडलं मोडलंय. या घटनेनंतर गुटखा माफियांचा पुरता बिमोड करण्यासाठी मुंडे यांचं पथक अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार यात आता तीळ मात्र शंका नाही. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.